गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा गावातील एसपी राईस मिलला जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सीएमआरसाठी दिलेल्या धानाची भरडाई न करता राईस मिल मालकाने छत्तीसगड राज्यात जास्त दरात धान्य विक्रीकरिता पाठवलं याची माहिती देवरी येथील पुरवठा निरीक्षक धीरज पुरी आणि पुरवठा अधिकारी एस राठोड यांना मिळताच देवरी येथून छत्तीसगड राज्यात शासकीय धान्य अवैधरित्या ट्रकमधून नेत असताना अडवून चौकशी केली। हा धान्य ट्रक चालकाने गोरेगाव तालुक्याच्या विविध कार्यसेवा घुमारा या केंद्रावरून सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा गावातील एसपी राईस मिलमध्ये न नेता राईस मिल मालकाच्या सांगण्यावरून छत्तीसगड येथे नेत असल्याचे सांगतच पुरवठा अधिकाऱ्यांनी ट्रकला ताब्यात घेत देवरी तहसील कार्यालयात जमा केले। तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आधारभूत धान्य खरेदी केंद्रांवरून खरीप हंगामात 24,136 क्विंटल धान्य खरेदी केलं। धान्य भरडाई करता सीएमआर अंतर्गत राईस मिल मालकांशी करार केले असून गेल्या महिन्याभरापासून धान्य खरेदी केंद्रांच्या गोदामातून धानाची उचल सुरू आहे। मात्र राईस मिल मालक या धान्याची भरडाई न करता गोंदिया जिल्ह्यात खरेदी केलेल्या चांगल्या दर्जाच्या धानाची विक्री छत्तीसगड राज्यात करतात। बाहेर राज्यातील तांदूळ खरेदी करून सीएमआरच्या नावावर पुरवठा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गोदामात जमा करून मोफत धान्य योजनेअंतर्गत रेशन दुकानातील वाटप करता। तर याआधी सुद्धा देवरी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गोंदिया जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात जात असलेले 5 ट्रक देवरी चेकपोस्टवर पकडले होते। त्यामुळे कोहमारा येथील एसपी राईस मिलचा धान्य विक्रीकरिता पाठविताना पकडण्यात आलेला जिल्हा पणन विभाग आणि जिल्हा पुरवठा अधिकारी या राईस मिल मालकांशी केलेला सीएमआरचा करार रद्द करून काय कार्यवाही करतात हे पाहण्यासारखं असेल। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। देवरी येथे एक धानाचा ट्रक पकडण्यात आला आहे। नेमका कुठल्या संस्थेवरनं तो ट्रक निघालेला होता, कुठल्या राईस मिलला त्याला सीएमआरसाठी आपण पाठवलेलं होतं, काय सांगाल? आज आम्हाला तहसीलदार देवरी यांची पत्र प्राप्त झालेली असून धानाची एक ट्रक आम्ही आमच्या तहसील कार्यालयामध्ये आणून लावल्याबाबत त्यांनी कळवलेले आहे। तसेच सदर ट्रकबाबत संबंधित धान आमच्या कार्यालयाशी संबंधित असल्याने यावर चौकशी करून उचित कारवाई करण्याबाबत त्यांनी कळवलेले आहे। त्यानुसार सदरचा धान जो आहे तो घुमरला विकास सोसायटी कलपात्री या सेंटरवरून कोहमारा येथील एसपी राईस मिल यांना तो डिओ काढण्यात आलेला होता। याबाबत त्या पत्रानुसार आम्ही संबंधितांची चौकशी करून त्यांच्याकडून अहवाल वगैरे घेऊन या बाबतीमध्ये कारवाई केली आहोत। सर, मिल मालकाचं नाव काय? मिल मालकाचं नाव अगरवाल आहे, एसपी राईस मिल। धानाची किंमत काय होती? खुल्या बाजारात जर विकत होती त्यावेळेला? नाही, ते विकत होते, कुठं चाललं होतं त्याबाबत चौकशी करू आम्ही काय नेमकं प्रोसेस। शासनाची एकूण किंमत किती होती? कमीत कमी त्याची 10 लाख रुपये किंमत आहे एका लॉटची। किती लॉट माल होता त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये अर्धा लॉट होता, 250 क्विंटल। हे आता पहिल्यांदा निदर्शनास आलं असं कुठे आणखी होत असेल त्याच्यावर नियंत्रणासाठी काय उपाययोजना करतात? नाही, आम्ही राईस मिल वगैरे किंवा यांना या बाबतीमध्ये यापूर्वी सूचना दिलेल्या आहे की आपल्याला देण्यात आलेले डिओ संबंधित संस्थेकडून आपल्या राईस मिलमध्ये घेऊन त्याची भरडाई करून शासनाला तांदूळ जमा करणे आवश्यक आहे। या बाबतीमध्ये अगर कोणतेही मिलर ते धानाची परस्पर विक्री इलिगली विक्री जर करीत असली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। डिओ दिल्यानंतर किती वेळा, किती तासामध्ये, किती दिवसामध्ये ते धान पोचवायचं? डिओ दिल्यानंतर 7 दिवसामध्ये संबंधित संस्थेकडून राईस मिलरने तो धान उचलून आपल्या राईस मिलमध्ये नेणे आवश्यक आहे। आपण खरेदी किती झालेली होती आणि त्यापैकी किती धानाची उचल झालेली आहे? किती सोसायटीच्या माध्यमातून ही उचल करण्यात आली आहे? खरीप पणन हंगाम 24-25 मध्ये जिल्हा पणन कार्यालय गोंदिया यांच्याकडून 24,36,143 इतकी खरेदी कालाअखेरपर्यंत झालेली असून भरडाईसाठी 6,76,302 क्विंटल इतके धान आम्ही राईस मिलरला दिलेले आहे। तर त्याची उचल टप्प्याटप्प्याने राईस मिलरकडून संस्थेमधून होत आहे। उर्वरित उचल कधीपर्यंत अपेक्षित आहे आपल्याला? उर्वरित उचल आता जसजशी पद्धतीने आपल्याला शासनामध्ये तांदळाचा पुरवठा करून ते आपल्याला एलडी आणून देतात, त्यानुसार नवीन धानाची देऊ संबंधित मिलरला दिले जातात। यावर्षी किती राईस मिलरशी आपला करार झालेला आहे धान्य भरडाईचा? यावर्षी 326 राईस मिलरशी धानाचा करार झालेला आहे भरडाईसाठी। त्यापैकी 225 राईस मिलरनी या कार्यालयाकडे BG FDR
यानुसार आपल्याकडे DO उचलण्यासाठी सर बाहेरच्या जिल्ह्यातल्याही काही राईस मिलचा याच्यामध्ये समावेश आहे का? बाहेरची राईस मिलमध्ये एक नागपूरची होती, परंतु त्यांच्याबरोबर करारनामा अद्याप झालेला नाही आहे. इतर काही जिल्ह्यांचा समावेश? इतर जिल्ह्यामध्ये नाही. धीरज पुरी, मी निरीक्षण अधिकारी देवरी. धानाची गाडी ही गोरेगाव येथील विविध कार्यकारी सेवा मर्यादित गुमर्रा गोरेगाव येथून भरून कोहमारा येथे SP राईस मिल या ठिकाणी पोच करण्याकरता भरण्यात आलेली होती. धानाचे पोते असलेले ते वाहन कोहमारा येथे न जाता आम्हाला पुतळी फाट्यावर आढळल्याने, विरुद्ध दिशेने आढळल्याने आम्ही संशयाच्या आधारावर पुढील चौकशी करता ते तहसील कार्यालय येथे घेऊन आलेलो आहे आणि त्याबाबतचं पत्रव्यवहार आम्ही जिल्हा पणन अधिकारी साहेबांना करतो आहे आणि पुढील चौकशी करून ते आपलं त्यावर निर्णय घेतील. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.